और हमारा भगवान एक ही है, शिव शंकर, और हम आदि अनंत पे विश्वास करते हैं। हमारा एक ही धर्म है, वो सनातन धर्म है, और मैं किसी भीमराव अम्बेडकर जी को नहीं मानती हूँ। जय भीम जय शिवराय। नक्कीच मॅडम, तुम्ही तुमच्या जातीचं धर्माचं सर्व करा, काहीच प्रॉब्लेम नाही, पण त्याचबरोबर आपल्याला सर्व महापुरुषांना मानावंच लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रीपद नाकारलं आपल्यासाठी. मतदानाचा अधिकार बाहेर देशात कुठेच नव्हता स्त्रियांना, तो इथे घडवून आणला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. तुम्ही जो काळा कोड घातलेला आहे ती पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच देण आहे. मीडियासमोर त्यांच्याच विरोधात बोलताय ती सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच देण आहे. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि त्यांची पहिली जी विद्यार्थिनी होती सावित्रीबाई फुलेंची, मुक्ता साळवे, यांनी ज्या झेललेल्या यातना असेल, त्यांनी समाज प्रबोधन केलं, यांनी ज्या झेललेल्या यातना असेल आणि ते सर्व त्यांनी भोगलं, आणि आपल्याला इथे आयतं शिक्षण घ्यायचं आहे फक्त मॅडम, आणि आपण त्यांच्याच विरोधात बोलतोय, हे चुकीचं आहे. आपण इतकं मोठं नाही आहे की त्यांच्या विरोधात आपण बोलू. त्यांच्यामुळे आपण आहे, आपल्यामुळे ते नाही आहे. जर तुम्ही हिंदू कोड बिल वाचलं नसेल तर तुम्ही ते नक्की वाचा मॅडम. तुम्ही वकील आहात आणि तुमच्यापेक्षा आमचं शिक्षण कमी आहे, पण तुम्ही हे जर वाचलं तर तुम्हाला ते नक्की कळेल. तुम्ही नक्कीच तुमच्या धर्माचं करा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे मॅडम. पण त्याचबरोबर महापुरुषांना जपा मॅडम, कारण हे जे महापुरुष आहेत ना, त्यांनी जे काही भोगलं आहे, ज्या काही यातना त्यांनी भोगलेल्या आहे मॅडम, ते आपल्यापर्यंत नाही आलेलं. आपल्याला सर्व आयतं भेटलेले. आपण जर कुणाला 10 रुपये जरी द्यायचं म्हणलं ना मॅडम, तरी आपल्याला असं वाटतं अरे बापरे 10 रुपये त्याला द्यायचे. त्यांनी पूर्ण जीवन समाजासाठी, देशासाठी, भारतासाठी आणि आपल्यासाठी दिलेलं आहे. आपण त्यांनाच नावं ठेवते, हे योग्य नाही मॅडम. तुम्ही प्लीज असं करणार नाही परत, हीच आशा आणि अपेक्षा करते. जय भीम जय शिवराय.